विश्वा, अरे तुला कसं कळलं? फ्रेंड मानतेस ना मला, मग एवढं तर कळायलाच नको. तसंही एखाद्या चांगल्या फ्रेंडशिप मध्ये एवढं तर बेसिक आहे ना. लेट मी हेल्प यू विथ दिस. अरे विश्वा, ऐक ना. इट्स ओके. डन. थँक्यू सो मच. बरं, मी जरा मिस्टर कानेटकरांनी केबिनमध्ये बोलवले, तिथे जाते. बहुतेक खूप चिडलेत ते. आपण भेटूयात नंतर. ओके. वन्स अगेन थँक्यू. हा विश्वास सतत जानूच्या आसपास असतो. जानूला हेल्प करण्याचा, तिला कोणतीही गोष्ट आणून देण्याचा हक्क फक्त माझा आहे. मिस्टर कानेटकर, पाणी. मला माहित नाही तुम्ही कशामुळे अपसेट आहात, पण मी तुमच्यासाठी एक मस्त कॉफी करू. म्हणजे तुम्ही कॉफी घ्या आणि मग आपण कामाला सुरुवात करूयात. तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. चालेल? मग लगेच तुमच्यासाठी कॉफी करून आणते. ही फाईल इथे ठेवते. Sure. Thank you. Smells nice. Wow. खरंच खूप छान झाली कॉफी. भावनाच्या गोड बातमीमुळे गाडे पाटलांकडे किती आनंदाचं वातावरण आहे, नाही? हो ना ग. सगळे किती काळजी घेतात भावनाची. आजच्या विष्णू सहस्त्रनाम पठणाच्या कार्यक्रमामुळे तर भावनाचं मूडही किती छान होता, नाही? सगळ्यांनी देवाचं नामस्मरण केलं, तिच्या बाळासाठी प्रार्थना केली. सगळं किती प्रसन्न वाटतंय, नाही? हो ना. आता तुम्ही बघाच, भावनाचं बाळ किती गुणी आणि हुशार जन्माला येणार आहे ते. तुझ्या तोंडात तूप साखर ग. सिद्धू पण किती काळजी घेतो. नाही म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडत होता की भावनाचं कसं होणार, पण तिला आज त्या भरल्या घरात असं सुखाने संसार करताना बघून इतकं छान वाटलं. म्हणजे खरं तर दृष्टच काढायची आहे मला तिची. खरंच ना. नमस्कार दळवी काकू. हात बाजूला कर ना. अरे कोणी आहे का? अरे कोणी आहे का? ओ दादा, रिक्षा. वीणा, वीणा तू घाबरू नकोस. तू हात बाजूला कर, मला बघू दे. वीणा, वीणा हात बाजूला कर. माझा चेहरा. वीणा काही नाही झालंय. वीणा चेहऱ्याला काही नाही झालंय बाळा. खरंच चेहरा ठीक आहे. चेहरा ठीक आहे तुझा. तू ये. माझी डोळे खूप चुरचुरत आहे. अगं त्यांनी काहीतरी पाण्यात घातलं असेल, पण बाकी काही नाही. खरंच चेहरा अगदी तसाच आहे बाळा. काय केलंय आम्ही? हा, का त्रास देत आहे? मी त्रास देतोय? अरे तुझ्या नवऱ्याला बोललो होतो ना सह्या करायला, त्याने तर सह्या नाही केल्या. चल रे. रडू नकोस, घाबरू नकोस. मी आहे ना, घाबरू नकोस. कुठल्या तऱ्हेनं जाणार आहे ती माणसं? मला खूप भीती वाटते. तू काळजी करू नकोस. मी आहे ना इकडे. हं, काही नाही होणार. मला खूप भीती वाटते. ती माणसं जर परत आली तर? आत्ता सोडलं त्यांनी आपल्याला, पण परत काय केलं तर? नाही, काही नाही करणार ग. काही नाही भीती करणार. वाटते. आई आई यांना फोन करून बोलत नका. हा, आपण ना घरी जाऊया, तिकडून फोन करूया बरं. हा, चल ये. मी आहे ना, तू काळजी करू नकोस. ये. विश्वा विश्वा विश्वा, मी कितीही प्रयत्न केले तरी तू माझ्या आणि जानूच्या आयुष्यात इंटरफेअर करण्याचा प्रयत्न तर करतोच आहेस.
आणि मी त्या स्टुपिड कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकल्यामुळे तुला इतके इझिली ऑफिसच्या बाहेर हाकलूही देऊ शकत नाही. पण ठीक आहे, तुला जर असंच माझ्या आणि जानूच्या मध्ये यायचं असेल तर मला तुझ्या 2 स्टेप पुढे राहून विचार करावा लागेल. या विश्वा, तुला दिवसभरात जितकं उडायचंय तितकं उड. दी एंड जानूच्या मनात माझ्याबद्दल चांगला विचार येईल. अँड आय मेक शुअर. मिस्टर कानेटकर, मगाशी प्रेझेंटेशन चेक करायचं राहिलं होतं. तुम्ही प्लीज एकदा बघून घेता का? म्हणजे क्लायंटला सेंड करायच्या आधी एकदा जर का तुम्ही बघितलं तर बरं होईल. या शुअर. काय झालं मिस्टर कानेटकर? काही चुकलंय का माझं? नो नो, एव्हरीथिंग लुक्स परफेक्ट. मी ॲक्च्युली हा विचार करत होतो की इतक्या फास्ट कसं काय म्हणजे तुम्ही ग्रास्प केलं सगळं. सर हो, हे तर खूप बेसिक काम आहे. मी तर म्हणते अजून काही वर्क लिस्ट असेल तर प्लीज सांगा मला. वेल, एक खास काम आहे आणि त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागणार आहे. बाहेर साईट विजिट आहे का? येस, यू कॅन से दॅट. ठीक आहे. हे बाळ आहे ना आनंदाची नाही तर रासाची नांदी घेऊन येणार आहे. असं का बोलली असेल ती जोगतीण? आमचं बाळ रासाची नांदी घेऊन येणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे? खरं तर बाळाचा जन्म म्हणजे एक आनंददायी गोष्ट आहे. मग ती जोगतीण असं का म्हटली असेल? मला खूप अस्वस्थ वाटतंय. सिद्धिराजना सांगितल्याशिवाय चैन नाही पडणार मला. बायको 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 बायको. काय झालं? एवढी खुश का? बस सावकाश बस. काय झालं काय? अगं सांगतो, आता आपल्या घरात बाळ येणार आहे म्हणजे सगळीकडे आनंदी आनंदच असणार ना. बाळाची चाहूल लागल्यापासून ना घरातल्या सगळ्यांचा मूडच बदललाय. का बघ ना, किती कार्यक्रम करतायत. आज तुझ्यासाठी आणि बाळासाठी मंत्रपठणाचा कार्यक्रम केला. खरंच कधी बाळ येत आहे ना असं झालंय अगं. आणि माझ्या मनात सतत तोच विचार चालतोय. माझ्या पण मनात फक्त बाळाचाच विचार चालू असतो सिद्धिराज. पण त्या जोगतिणीने भाकीत केल्यापासून खूप भीती वाटते.